रोल का अध्यक्ष खरं तर सिद्धी वस्त्रे ज्या आता राज्यातील कमी वयाच्या नगराध्यक्ष आहेत त्यांच्या जातीच्या दाखल्यावरती क्षीरसागर कुटुंबाने जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचा जातीचा दाखला जो आहे तो खोटा असल्याचा दावा ते करता आहेत. काय नक्की आपलं उत्तर आहे? क्षीरसागर कुटुंब हे कायदेपंडित आहे. सातत्यानं कुठलीही निवडणूक झाल्यानंतर त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना सुचतं की आपण जातीच्या दाखल्याच्या संदर्भात खोट्या दाखल्यावर आमच्या विरोधात निवडणूक लढवली आणि निवडून आले. याच्या आधी देखील विधानसभेला यशवंत माने यांचा जातीचा दाखला खोटा आहे अशा प्रकारे मीडियामधून सर्वांना सांगितलं. आम्ही कोर्टात गेलेला यशवंत मानेचा दाखला रद्द होणार आहे अशा प्रकारच्या अफवा उठवल्या आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. त्याच पद्धतीनं सिद्धी वस्त्रे यांच्या दाखल्यासंदर्भात देखील एक तक्रार दाखल करून सर्व सोशल मीडियावर ते तक्रार फिरवण्याचं काम केलं जेणेकरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे. अशा पद्धतीनं क्षीरसागर कुटुंब या ठिकाणी हे करत आहेत. मला आवर्जून सांगायचं आहे आपल्या माध्यमातून सिद्धी वस्त्रे यांचे चुलते यांचा दाखला जात पडताळणी झालेला आहे आणि ते जात पडताळणी झालेला दाखला कोर्टानं आदेश दिलेला आहे की हे SCमध्ये येतात, भेडा जंगम आहेत. अशा प्रकारचा कोर्टाचा आदेश झाल्यानंतर जात पडताळणीच्या समितीनं त्यांना SC दाखला हा जात पडताळणी करून व्हॅलिडेट झालेला दाखला त्या सोबत आहे. त्यांचा असा दावा आहे की आजोबांचा जो दाखला आहे त्याच्यावरती हिंदू जंगम असा उल्लेख आहे आणि वडिलांच्या दाखल्यावरती हिंदू बेडा जंगम असा उल्लेख आहे आणि तो जो दाखला आहे त्याचा कुठलाही अनुक्रमांक नसल्याचा त्यांनी दावा त्यांच्या याचिकेमध्ये केलेला आहे. आता त्यांनी या पद्धतीनं सर्व कागदपत्र माहितीच्या अधिकारामध्ये मागवलेले आहेत आणि त्या माहितीच्या अधिकाराच्या त्यांच्या आजोबाच्या दाखल्यावर हिंदू जंगम असा उल्लेख आहे असं ते म्हणतात. पण त्यांचे आजोबाच स्वतःच SC जागेवर ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आले होते. ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांच्या आजोबानं या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. अनेक निवडणुका त्यांनी SCच्या जागेवर त्यांचे आजोबा लढलेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये त्यांचे चुलते नोकरीला लागल्यानंतर त्यांच्या चुलत्याच्या दाखल्याची व्हॅलिडिटी झालेली आहे. त्यांना जात पडताळणी करून दाखला मिळालेला आहे. आता हे नैराश्यातून अशा पद्धतीचा आरोप करत आहे. 5 वर्ष त्यांनी कोर्ट कचेरी करावं कारण त्यांना कोर्ट कचेरीमधली जास्त माहिती आहे. 5 वर्ष आम्ही जनतेची सेवा करतो. ओके करायचं रोल आबा. खरं तर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्याला. नक्की काय आपली भूमिका आहे, काय आक्षेप घेतलेले आहेत? प्रथम तर सिद्धीताई वस्त्रे यांनी परवा 5 तारखेला मोहोळ नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मी जनतेच्या कौलचं आणि जनतेने दिलेल्या माइंडेटचं स्वागत करतो आणि प्रथमतः त्यांना त्या पदावर बसल्याबद्दल मी माझ्या भगिनी सिद्धीताई वस्त्रे यांना शुभेच्छा देतो. त्यांनी मोहोळचा नगराध्यक्षपदाचा कारभार चांगला करावा आणि त्या करतील बी, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. त्यांनी निवडणूक लढताना जे त्यांचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे 2022 सालचं ते ज्यांनी जे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पाठवलं त्या प्रस्तावाची प्रत मी माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतली आणि त्याचं थोडंसं अवलोकन केलं असतं असं माझ्या लक्षात आलं की आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी त्यांचा जातीचा दाखला हा त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या जात पडताळणी सर्टिफिकेटवर काढलेला आहे. त्यांनी त्यांच्या त्या प्रकरणामध्ये जातीचा दाखला बरोबर त्यांनी त्यांचा शाळा सोडलेला दाखला दिला आहे जे की त्यांचा जन्म 2003चा आहे. त्याच्यामध्ये बेडा जंगम आहे. त्यांनी त्यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा 1969चा पुरावा दिला आहे, त्याच्यामध्येही बेडा जंगम आहे. पण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतर मागासवर्गीय भटक्या अधिनियम 2000 सालचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जातीचे दाखले देणे आणि पडताळणी करणे या अधिनियममध्ये 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा लागतो. जे की त्यांनी त्यांच्याच कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे. त्यांचे वडील राजू वस्त्रे, त्यांचे चुलते आणि विश्वनाथ शिवराज वस्त्रे आजोबा हे 1950 पूर्वीचा पुरावा म्हणलं आहे त्यांनी. म्हणजे या पुराव्याच्या आधारावर माझे जातीचा दाखला पडताळणी करून द्या. आणि वस्तुतः जर बघितलं तर त्यांचे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतला सदस्य होते, सरपंच होते
आणि ते अनुसूचित जातीमधूनच निवडून आले. हे पण सत्य आहे. काल आमचे मित्र बारसकर साहेबांनी आपणास प्रसारमाध्यमातून पाहिलं मी, ते बरोबर आहे अगदी. आणि ते अनुसूचित जातीचा बेडा जंगमचं त्यांचं सर्टिफिकेट होतं. पण त्यांचा जो शाळा सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा जन्म 1928चा आहे आणि त्यांनी मोहोळच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1मध्ये प्रवेश घेतला 1933ला, जे की हे प्री कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आहे, म्हणजे घटनेच्या पहिलं. आणि याच्यामध्ये यांची जात हिंदू जंगम अशी आहे. म्हणजे हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे असा आहे की ज्याच्यावरती ते बेडा जंगम जातीय दाखला मागतात. आणि हा हिंदू जंगम हे OBCमध्ये येतं. मग मला माझ्या वस्त्रे कुटुंबाला, आज मी मोहोळचाच आहे, तेही मोहोळचेच आहेत, आज वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचं वीरभद्रेश्वर मंदिराची मानकरी आहेत. आमच्या गावचे ते गुरुघर आहे. आम्ही त्यांना प्रत्येकांना महाराज म्हणून संबोधतो आणि ते आमचे नेहमीच आदरस्थानी असणार आहेत आणि पुढेही असणार आहे. का तर वीरभद्रेश्वर हे आमचंही दैवत आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्याकडे बेडा जंगम असलेला कुठलाही एक पुरावा द्या, दाखवा, जो की संविधानापूर्वीचा असेल. मी त्या क्षणी यातून मागाल. त्यांचा असा दावा आहे की पूर्वी SC-साठी किंवा जो बेडा जंगम आहे तर त्यासाठी वेगळी अशी तरतूद नव्हती. मात्र त्यामुळे त्यांच्या आजोबांनी निवडणूक लढवलेली आहे त्या दाखल्यावरती, म्हणून त्यांचा जो काही आताचा जो दाखला आहे तो त्याच बेसवरती आहे. नाही, जातीचा दाखला हा पुरावा होऊ शकतो साहेब. कारण जात पडताळणी अधिनियम जो कायदा आहे 2000 सालचा, ज्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र देणे आणि जात प्रमाणपत्र पडताळणी करणे, या कायद्यामध्ये तुम्हाला एकतर शाळा सोडलेले दाखले, जन्ममृत्यू रजिस्टर किंवा तुम्हाला महसुली रेकॉर्ड की ज्याच्यावरती जातीचा उल्लेख आहे, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात तुमच्या घरात कोणी सर्व्हिसला असेल तर त्या सर्व्हिस बुकमध्ये जातीशी नोंद असा, किंवा तुम्ही जमीन खरेदी केली, जमीन विक्री केली, जमीन गहाण टाकली तर पूर्वी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केला जायचा. तर अशा कुठल्याही प्री कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या आधीचे हे डॉक्युमेंट की त्याच्यामध्ये बेडा जंगम असा पुरावा पाहिजे. त्यांनी फक्त इंटॅक्ट एकाच गोष्टीवरती करतात की हा तो त्यांच्या चुलत्यांचा कास्ट व्हॅलिडिटी जी 29/7/2013 रोजी त्या कार्यालयात दाखल झाली आणि 22/8/2013 त्यांना फक्त 25 दिवसामध्ये ही व्हॅलिडिटी दिली. साहेब, बेडा जंगम किंवा इतर मागास ज्या अनुसूचित जातीतल्या जाती आहेत त्यांचं जर जातीचं पडताळणी करायची म्हणली तर दक्षता पथक करावं लागतं, की जे की एक पोलीस निरीक्षक करतात आणि नंतर त्या दक्षता पथकाच्या अहवालावरती त्या जिल्हा जात पडताळणी न्यायालयात ती केस चालते, तो निकाल येतो. अशा सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 60 ते 90 दिवस लागतात. मात्र हे 25 दिवसात दिलेलं सर्टिफिकेटसुद्धा हा संशोधनाची गोष्ट आहे. आणि विशेष सांगतो की त्यांचं सर्टिफिकेट 10/10/1978 तहसीलदार अँड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मोहोळ यांनी दिलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे कास्ट सर्टिफिकेटला नंबरच नाही, नील म्हणून ह्याच्यात दिलेला आहे. मग त्यावेळेच्या समितीने हे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं ओरिजिनल आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं. इथं बघितलं गेलं नाही, ह्याच्यामध्ये नील असं दिलेलं आहे. आणि मी असा कुठेही दावा करत नाही की वस्त्रे कुटुंबाने कुठलीही खोटी कागदपत्रं आणली, काहीतरी फ्रॉड कागदपत्रं आणली, अजिबात नाही. त्यांनी जे कागदपत्र सादर केले ते सगळी खरी आहेत. हा दाखलासुद्धा व्हॅलिडिटीसुद्धा खरा आहे. पण मग यामध्ये अधिकारी कोणी चुकीच्या पद्धतीने हो, कामकाज केलं अधिकारी आक्षेप आहे? नक्की. मी त्यावेळेच्या सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीवरती माझा पूर्ण आक्षेप आहे. कारण ज्या जात प्रमाणपत्रावरती नंबरच नाही, नील आहे, ते जात प्रमाणपत्र तुम्ही व्हॅलिड कसं करू शकता? आणि तुम्ही कुठला पुरावा घेतला त्या? आणि ह्या जात प्रमाणपत्र पडताळण्याची नसती सोलापूर जिल्हा जात पडताळणी ऑफिसमध्ये मी अर्ज दिलेला आहे रितसर. आज जवळजवळ 4 दिवस झाले ती नसती हुडकत आहेत, ती नसती सापडत नाही. हे प्रमाणपत्र कुठल्या आधारावर दिलं एवढं माझं म्हणणं आहे. जर या प्रसारमाध्यमाच्या आपल्या माध्यमातून माझं वस्त्रे कुटुंबांना एक नम्र विनंती आहे, जर आपल्याकडे या प्रकरणाची नसती असेल तर आपण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीला जमा करावी, जेणेकरून जर माझा काही ह्या प्रकरणामध्ये गैरसमज झाला असेल तर तो निघेल. आणि तुमच्याकडे जर 1950 पूर्वीचा बेडा जंगम नावाचा पुरावा जर प्री कॉन्स्टिट्यूशनचा महसुली रेकॉर्ड, जन्ममृत्यू रजिस्टर किंवा शाळा सोडलेला दाखला अन्य कुणाचा, विश्वनाथ
शिवराज वस्त्रे, जे आम्ही त्यांना महाराज म्हणून संबोधायचो, महाराज आजोबा, ते आजोबा आमचे सरपंच होते. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य केलं, त्यांनी संचार पेपरची पत्रकारिता 40 वर्ष केली. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या शाळा सोडल्या दाखल्यावर तर जंगम आहे. मग त्यांच्या कोणत्या रक्तातल्या नातेवाईकाचा पुरावा असेल तर द्यावा. मी इमिजिएटली त्या क्षणी माघार घ्यायला तयार आहे. यशवंत मानेंचा देखील दाखला काल बारसकरांनी दिला. ते असं म्हणतात की क्षीरसागर कुटुंबाला केवळ फक्त आक्षेप घेणं एवढंच काम आहे. निवडणूक झाल्यानंतर दाखल्यांवर आक्षेप घेण्याचंच काम आहे. बारसकरांना, ते माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांनी काल काय बोलले की क्षीरसागर हे न्यायालयीन लढाईत लढू द्या ना, आम्ही विकास कामं करू. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. 20 नगरसेवकामधले 11 नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीचे आले. त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष आमचा होणार आहे. त्या ठिकाणी 50% वर कमिट्या आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे विकास तुमच्यापेक्षा जास्त मोळचा आम्ही करणार आहोत. आणि तुम्ही विसरलात का की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत आणि तुमचे उपमुख्यमंत्री आहेत. आता निवडणूक संपली साहेब, आता आपल्याला मिळून मोळचा विकास करायचा आहे. त्यामुळे तुम्ही असल्या काहीतरी वल्गना करू नका. आपल्याला मोळचा विकास तुम्हाला आणि मला दोघांनाही करायचा आहे आणि तो निश्चित आपण करायचा आहे. महायुतीचं सरकार खूप सक्षम आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस बी सक्षम आहेत मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बी सक्षम आहेत, आणि अजितदादाही सक्षम आहेत. मला फक्त एवढंच सांगणं आहे की तुम्ही, मला संविधानिक अधिकार आहे, कारण आदरणीय आमच्या ताई वस्त्रेताई यांनी जे प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये एकही बेडा जंगमचा 50 पूर्वीचा पुरावा नाही. म्हणून मला हे तुमचंच प्रकरण मला बघून ह्याच्यावरती आक्षेप घ्यावा लागला आहे. तुम्हीच जर ह्याच्यामध्ये 50 पूर्वीचा पुरावा जोडला तर मी कशाला आक्षेप घेतोय. आणि मला अजून एक सांगणं आहे की मी वस्त्रे कुटुंब हे माझ्या मोहोळमधील वीरभद्रेश्वर देवस्थानचे मानकरी आहेत. ते आमच्यासाठी आदरणीय कुटुंब आहे. आम्ही त्या सर्व कुटुंबाला महाराज म्हणतो आणि त्या गादीला आम्ही दर यात्रेला तिथं जाऊन नतमस्तक होतो. त्यामुळं त्यांनी कुठलंही खोटी कागदपत्र, खोटा कुठला आधार, असा माझा कुठलाही आरोप नाही. फक्त माझी कुटुंबाला एकच विनंती आहे, त्या वीरभद्रेश्वराचा एक भक्त म्हणून, की तुम्ही बेडा जंगम जातीचा कुठलाही 1950 पूर्वीचा पुरावा द्यावा. आणि मी जी पार्टीतून माहिती घेतली, जे बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन केंद्र जे पुण्यामध्ये आहे, की बाबा बेडा जंगम SC मध्ये का असतात आणि जंगम OBC मध्ये का असतात हे मला ज्ञात नव्हतं. मी त्याच्यामध्ये अज्ञानी होतो. तर मला बार्टीमधून माहिती मिळाली की बेडा जंगम या जातीची प्रमुख, माझ्या याचिकेमध्ये मी 7 नंबर कॉलममध्ये मी ते उल्लेख केलेला आहे की बेडा जंगम या जातीची व्यक्ती अनुसूचित जातीच्या लोकवस्तीमध्ये वास्तव्यात असून अनुसूचित जातीच्या लोकांचे दहनविधी करणे, मडी ओढणे ही बेडा जंगम जातीची प्रमुख कामे आहेत. आणि आमचे वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचे कुलदैवत, आराध्य दैवत त्याचे मानकरी आहेत. आणि त्याची धर्मदाय आयुक्ताला च्या कार्यालयात नोंद आहे आणि ते त्याचे गेली कित्येक पिढ्या मानकरी आहेत. मग मानकरी कुटुंब हे, माझं एक समज आहे की मानकरी कुटुंब हे बेडा जंगम असू शकत नाही. जर माझं काही चुकत असेल तर वस्त्रे कुटुंबाने माझी चूक दुरुस्ती करावी. मी या ठिकाणी हात जोडून वस्त्रे कुटुंबाला नमस्कार करतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांनी पुरावा द्यावा. मी माघार घेतो. ओके, तुम्ही बोलले तर ओके सर. नाही, ते कुटुंब ते आणि महाराज म्हणून त्यांच्या पाया पडतो ना, सगळं बरोबर. हेच मला करायचं होतं आता. कारण कसं गैरसमज होऊ शकते, होऊ शकतात किंवा केले जाऊ हा, केले पण जाऊ शकते आणि ते माझ्या बाबतीत जास्त घडतं. टाळलं पार्टीत आहे एखाद्यावर तुम्हाला थोडी अडचण. तुम्ही ते प्रश्न येणार आहेत तर ते त्याच्या निमित्तानं मी सांगितलं असतं ना 180 दिवसात झालं का? झालं.